लोकसभेत आज गदारोळातच क्रीडामंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक चर्चेसाठी मांडलं। देशात क्रीडा क्षेत्राचा विकास आणि खेळांना प्रोत्साहन देणं हा राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाचा उद्देश आहे। खेळाडूंसाठी कल्याणकारी योजना, खेळामधली नैतिकता आणि पारदर्शकता, ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या सनदीप्रमाणे कार्यप्रणालीचा अवलंब या महत्त्वाच्या तरतुदी या विधेयकात आहेत। त्याचप्रमाणे खेळाशी संबंधित तक्रारी आणि वादांच्या निराकारासाठी प्रभावी व्यवस्था स्थापन करण्याची तरतूद देखील या विधेयकात आहे। डोपिंग विरोधी सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून 2022 मध्ये तयार करण्यात आलेल्या कायद्यात सुधारणांची तरतूद आहे। डोपिंग विरोधी कायद्याला अधिक प्रभावी, पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या अनुरूप बनवणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज होणार आहे। या बैठकीत पुढच्या आठवड्यातील कामकाजाची रूपरेषा ठरणार आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली। 508 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 12 स्थानकं असून यात मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या शहरातल्या स्थानकांचाही समावेश आहे। केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सागरी मालवाहतूक विधेयक 2025 राज्यसभेत सादर केलं। हे विधेयक 1925च्या कायद्याची जागा घेईल। यामुळे बंदरातून मालवाहतुकीशी संबंधित जबाबदाऱ्या, अधिकार आणि नियम निश्चित होतील। अखिल भारतीय पातळीवर आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांचं आधुनिकीकरण केलं जात आहे। सुमारे 2539 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून आधुनिकीकरणाची ही कामं सुरू आहेत। माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी आज लोकसभेत लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली। घरामध्ये